7वीत होतो तेव्हा मला आठवतं की घराजवळ जे शारदा देवी वगैरेचे असे कार्यक्रम व्हायचे आणि नाटक बसवायचं तिथे. तर एकदा मला कळलं की बा एक नाटक म्हणजे एक मॅडम नाटक बसवणार आहे आपल्या देवीजवळ. तर त्यांना मी म्हणजे त्यांनी मला बोलवलं की प्रशांत तू पण बघू काय करता येईल. तर मी आणि माझा मित्र म्हणजे बाजूला राहायचा प्रसन्न महाजन, तो म्हणे की नाही मला नाही करायचं नाटक बघू. म्हटलं खूप नको करू पण करतो माझ्यासोबत, म्हणून त्याला घेऊन गेलो तिथे. त्यांनी मग त्या मॅडमने मला एक डायलॉग दिला आणि वाच म्हणे हा डायलॉग. मी वाचला बऱ्यापैकी तो. मग प्रसन्न महाराज म्हणे नाही मॅडम मला नाही करायचं. तरी त्या मॅडम म्हटलं तू वाचून बघ. त्याने सुंदर वाचला. तर मग तेव्हा म्हणे प्रशांत तुला नाही जमत म्हणे रोज तू महाराजांनी त्यांनी प्रसन्नाला त्यांनी घेऊन टाकलं नाटकात. मला खूप वाईट वाटलं की मग विचारलं मॅडम मग नंतर एकट्यात दोन विचारलं त्यांना मॅडम मला काय बरं नाही घेतलं. तर तिथे प्रोनाऊन्सिएशन थोडी हिंदी आहे ना म्हणे कसं होईल म्हणे. मला खूप वाईट वाटलं. मी घरी आलो मग ताईला सांगितलं माझ्या. तर ताई म्हणाली की जाऊ दे अभिनय नाही करता येत तू डान्स कर म्हणून. तर मग मी दिल देखो पिक्चरचा दिल देखे देखो हा पिक्चरचा शम्मी कपूरचा एक डान्स त्या शारदा देवीच्या वेळी सादर केला आणि तिथून त्या मंचावर येण्याचा प्रवास म्हणजे सुरू झाला माझा. तो गाणं होतं दिल देखे देतो आणि लोकांना खूप आवडलं ते गाणं आणि मी सुंदर डान्स केला होता. भैया तुमचं डान्सची आवड आम्हाला माहिती नव्हती, पण तालमीच्या वेळेला आपण त्याचंही एकदा बघूया. म्हणजे बघायला सगळ्यांनाच आवडेल. तर आता तुम्ही म्हणाले की रिजेक्टेड झालेला मी कलाकार आहे, पण म्हणजे सहज मला त्याच्यानंतर इथे तर सुरू झालं नाटक. मग पुढच्या वर्षी मग मला मराठी थोडंसं जमत नाही म्हणून माझ्या ताईने मन मंदिर म्हणून हिंदी नाटक बसवलं. बालभारतीच्या हिंदी पुस्तकात होतं ते. तिथून मग मी मंचावर नाटक करायला सुरुवात केली. मी माझी छोटी बहीण प्रसन्न महाराणी आणि मला वाटतं श्याम बुराडकर असं आम्ही ते नाटक सादर केलं आणि खूप आवडलं ते लोकांना. तिथून झालं मला वाटलं आता मी अभिनय करू शकतो, मला येतं बा मराठी पण येईल आता थोड्या वेळाने. पण तसं झालं नाही. जेव्हा एकांकिका स्पर्धा व्हायच्या चंद्रपुरात खूप एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि ग्रुप ते 2-3 ग्रुप होते. नवजिताचा ग्रुप होता आणि एक देशपांडे आणि श्रीपाद जोशी यांचं ग्रुप होतं. तर मला खूप उत्सुकता होती की आपण एकांकिकेत काम करायचं. आणि नेमकं काय झालं होतं की कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा फर्स्ट इयरला आलो त्याच वर्षीपासून आम्ही नाटक म्हणजे आपण ठरवलं की विवेक आंबेकर माझा मित्र आणि ते श्रीपाद जोशीचा भाऊ उदय नाव होतं, उदय जोशी तो हयातीत नाहीये पण माझ्या वर्गात होता. आम्ही एक नाटक बसवायचं आणि स्नेहसंमेलनात सादर करायचं तर ठरवलं. पण नेमकं त्यावेळेस नोटीस आलं की स्नेहसंमेलन आता कॉलेजमध्ये होणार नाही. म्हणजे नेमकं असं झालं की स्नेहसंमेलन त्या वर्षीपासूनच बंद झालं होतं. तर मी म्हटलं काय करायचं. मग उदय म्हणाला अरे आपण प्रॅक्टिस केली. मी माझ्या भावाला विचारतो म्हणजे श्रीपाद जोशींना की त्यांच्या नाटकात त्यांची तालीम सुरू असते म्हणे आमच्या घरी. तर मी विचारतो म्हणे तू ये म्हणे तसं. मग त्याने विचारलं आणि श्रीपाद भाऊने म्हटलं की ठीक आहे घेऊन ये प्रशांतला. तर मी गेलो तिथे. तर ते तालीम सुरू असायची. उकिरडा नाटक होतं एक. तर तिथे तालीम सुरू असताना तिथे फक्त हिरोईन ची शोधत होते ते लोक आणि बाकी कलाकार सगळे फिट झालेले होते. सगळे म्हणजे प्रॅक्टिस व्हायची. मी जाऊन फक्त बसता येतो तिथे. विवादाला म्हणाले की बघ तू आता बस म्हणे आणि जेव्हा एखादा आर्टिस्ट नाही आला तर तू कर म्हणे त्याच्या जागी पाहू म्हणत असं. तर म्हटलं ठीक आहे. म्हणजे रोज 4-5 दिवस जाऊन तिथे बसायचं की आज तरी चान्स मिळतं का, आज तरी चान्स मिळतं का. पण तो चान्स मिळेना. एक दिवस काय झाला तो त्याच्यात एक नावीचं कॅरेक्टर होतं. तो म्हणजे हिरोची गाडी करतो आणि त्याचे 5-6 संवाद तिथे होते. तर एक दिवस तो आला नाही. आता मी रोज नाटक बघत म्हणजे प्रॅक्टिस बघत असल्यामुळे मला ते संवाद पाठ झाले होते. मी म्हटलं तर आपण ते करून पाहू. श्रीपादाला म्हणून की प्रशांत तो आज आला नाही तू कर म्हणे. तर मी केला तो पटकन म्हणजे मला तो गायला पाठ असल्यामुळे मी पटकन तो रोज करून दाखवला. श्रीपाद दादा इथून वाचून ठीक आहे म्हणे हा रोज तू कर म्हणे तू छान करतो म्हणे. तितक्यात त्या दिग्दर्शक आले त्या एकांकिकेचे सुनील भाऊ देशपांडे. ते म्हणाले अरे हिरोईन मिळाली म्हणे आपल्याला. तर म्हणे हो का म्हणे चांगलं झालं. स्मिता मोरीज होती त्यावेळेस. स्मिता मोरीज करते म्हणाली म्हणे आपल्या नाटकात. पण तिची एक अट आहे म्हणे किती म्हणजे म्हणतात म्हणे की माझ्या नवऱ्यालाही नाटकात घ्या तरच मी रोज येणं जाणं करेल. तर मग भाऊ म्हणाले की अरे ठीक आहे ते नाव्याचा रोल आहे ना म्हणे तो आपण तिच्या नवऱ्याला देऊन देऊ. बरे म्हणतात आता हे गेलं हातातून.
त्या मान खाली खाली घातली आणि तिथून निघून गेलो. मग त्या तालीमेला मी गेलो नाही त्याच्यानंतर मग विवेक आंबेकर माझा मित्र तो म्हणाला की अरे काय जाऊ दे, तुला इतके इंटरेस्ट आहे तर आपणच एकांकिका नवोदिताच्या एकांकिका स्पर्धा होत्या त्यावेळी आपण टाकू म्हणे इथे एकांकिका स्पर्धा. मग जीवन ज्योत कला मंडळ म्हणून त्यांनी एक टायटल घेतलं आणि आम्ही एक कल्की हे नाटक सादर केलं तिथे. त्याच्यात श्याम मोरे, सीता मोरे, मी अजून एक दोन कलावंत होते. ते नाटक आम्ही नवोदिताच्या स्पर्धेत सादर केलं आणि तिथे ते नाटक चांगलं झालं. मला महिला अभिनयाचा तिला स्मिता मोदीचा प्राईज मिळाला, बाकी आम्हाला काही मिळालं नाही. आणि महिला अभिनयाचा प्राईज याच्यासाठी मिळालं की आता एक गोष्ट इथे मला सांगावीशी वाटते की त्यावेळेस महिला अभिनय करणाऱ्या महिला खूप कमी होत्या. म्हणजे टोटल स्पर्धेत हार्डली 5 ते 6 महिला कलाकार असायचे आणि पुरुष अभिनेता जास्ती असायचे. म्हणजे महिला अभिनयात कॉम्पिटिशन बिलकुल कमी असायची. पण आता उलट झालंय, महिला अभिनयात कॉम्पिटिशन जास्ती आहे कारण महिला कलाकार खूप आहेत आता, पुरुषांपेक्षाही महिला कलाकार जास्ती झालेले आहेत. तर तिथे मग ती एकांकिका मी सादर केली आणि मग तिथे बंद झालं ते. मग पण त्याचा ती एकांकिका बाहेर गावाला घेऊन जायचं म्हणजे पैसा खूप लागतो, एवढा पैसा कुठून आणायचा, म्हणून आम्ही ती बंद केलं आणि चुपचाप बसलो. 4-5 दिवसानंतर नवोदिता संस्थेचे अध्यक्ष शरद गुप्ता म्हणजे शरद मामा गुप्ता आणि मुरली भैया मुरली मनोहर राय हे दुकानात आले आणि म्हणाले की प्रशांत, अरे तू आमच्या नवोदिता जॉईन करतो का म्हणे. मी म्हटलं हो. मला खूपच आनंद झाला की अरे एवढे मोठे संस्थेत आपल्याला जायला मिळत आहे जी की दरवर्षी नाटक प्रेझेंट करते. म्हटलं हो, पण मला अभिनय करायचा आहे म्हटलं. तर हो, एकांकिका स्पर्धा म्हणजे एकांकिकाची प्रॅक्टिस सुरू आहे म्हणे, तू ये म्हणे सर. तर मी ठीक आहे म्हटलं. मग मी गेलो तिथे. मला सकाळी 9 वाजता बोलवलं तिथे त्यांच्या घरी गुप्ता बिल्डिंग मध्ये. मी गेलो तिथे. तिथे गेलो तर तिथे सगळे कलाकार तिथेही तयार, अजय धोने, राजेश सावंडे आणि सगळे कलावंत तिथे होते. ते आपापल्या भूमिकेत फिट करायला. मग अरे इथे आपल्याला काही चान्स मिळणार नाही. मग चुपचाप बसून राहिलो 2-3 दिवस. पण राजेश सावंडेची अशी म्हणजे सवय होती की तो अभिनय म्हणजे रोज प्रॅक्टिसला लवकर यायचा नाही. तर मामा म्हणाले की तो इथपर्यंत तू रोज याचा रोजची तालीम कर पाहू म्हणून. तर मी त्याच्या रोजची तालीम करायचं. एक कॉमेडी नाटक होतं सोयरे म्हणून. तर ते रोल इतका आवडला. शिरीष मामा गुप्ता जे नाटकाचे दिग्दर्शक होते ते एकदा बघितलं त्यांनी म्हणे अरे प्रशांत जास्ती चांगला करतोय म्हणे इथे, आपण राजेश सावंडेला दुसरा रोल देऊ आणि प्रशांतला हा रोल देऊ. आणि तिथून मग माझा खरा प्रवास नाट्यक्षेत्रात सुरू झाला. आणि मग तिथून बोलून असं पाहावं लागलं नाही की मला ऑडिशन द्यायला जावं लागलं किंवा असं प्रसंग याच्यानंतर कधी नाही आला. म्हणून हे गोष्ट मी याच्यासाठी सांगतोय की आजचे जे कलावंत आहेत त्यांना सहज खूप लवकर चान्स मिळेल आणि नाही मिळाला की ते दुसऱ्या दिवशी येतच नाही. म्हणजे आमच्या वेळेस आम्ही 2-2 महिने इतके कलावंत असे माझ्या वयाचे की त्यांनी नुसती प्रॉम्प्टिंग महिनाभर प्रॉम्प्टिंग केली असेल तेव्हा त्यांना चान्स मिळाला. असेही कलावंत आज आहेत म्हणजे माझ्या वयाचे. म्हणून नवीन कलाकारांना मी एक सांगतो की तुम्हाला खूप सहज आणि चांगलं चान्स मिळतो आजकाल. कारण माध्यम पण खूप झालेले आहे आणि संस्था पण खूप झालेली आहे. आपण